नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील विषय इंग्रजी पाहणार आहोत. मुलांनो, एका नवीन पाठाला आपण सुरुवात करणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण मुलांनो मागील पाठामध्ये काय पाहिलं होतं की हाऊ क्रिएचर्स मूव्ह या पाठाच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे हर एक जे प्राणी आहेत ते मूव्ह करतात किंवा त्याची हालचाल कशी, त्याची मूवमेंट कशा प्रकारे असते की जे मग पाळीव प्राणी असू दे किंवा ते आपण डोमेस्टिक ॲनिमल असू दे किंवा ते वाईल्ड ॲनिमल असू दे, हिंस्र प्राणी असू दे, की त्यांची हर एक प्रकारची जी चालण्याची पद्धत आहे की ती कशा प्रकारे ते करतात ते देखील आपण या मागच्या पाठात पाहिलं होतं. आज आपण एका नवीन पाठाकडे वळणार आहोत आणि आपल्या पाठाचं नाव आहे म्हणून की लोकेशन गेम्स आहे, की जो आपला 4 पॉईंट किती आहे म्हणून 2 आहे. 4.2 म्हणजे काय, लोकेशन गेम. लोकेशन गेम म्हणजे आपण पाहणार आहोत की कशा प्रकारचे जे स्थान आहे, जागा आहे. लोकेशन म्हणजे आपण बोलू शकणार की पद आहे, स्थान आहे, जागा आहे, आपण त्याला बोलू शकणार आहोत की ते कोणत्या ठिकाणी आहे की बाबा जिथे तुम्ही जाता आहात. समजा मुलांनो की तुम्ही आता घरातून बाहेर निघाला, तर बाहेर निघाल्यानंतर तुम्ही कोणत्या ठिकाणी तुम्ही उजवीकडे वळणार, डावीकडे वळणार, जेव्हा तुम्ही जाता रस्त्याच्या कडेला तर तिथे एक प्रकारचे की तिथे बोर्ड लावलेलं असतं, त्या बोर्डचं जे नाव आहे म्हणजे हे तुमच्यासाठी एक साईन आहे, एक ओळख आहे, ते एक लोकेशन आहे. ज्या तुम्ही ॲड्रेस विचारता तर त्या ॲड्रेसवरती तुम्हाला लिहिलेलं असतं की नियर बाय स्कूल आहे की नियर बाय हॉटेल आहे, की म्हणजे अशा ठिकाणी जे लोकेशन तिथे सांगण्यात येत आहे. तर अशाच प्रकारचं जे लोकेशन आहे की लोकेशन गेममधून आपण पाहणार आहोत की कशा प्रकारचं लोकेशन किंवा पोझिशन, हे दोन्ही शब्दाचा अर्थ हा सिमिलर आहे, एकसारखा आहे, एक समान आहे. ते देखील आपण मुलांना बघणार आहोत की कशा प्रकारचं लोकेशन म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी जाता त्या ठिकाणचा तुम्हाला काय असतो, पत्ता विचारलेला असतो. मग आपण तो कोणत्या रूपामध्ये सांगतो किंवा आपण जिथे राहतो आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या गोष्टी आढळतात तेच आपलं काय असतं, लोकेशन असतं किंवा ते आपलं काय असतं मुलांना ॲड्रेस असतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं असतं की आणि आपण दुसऱ्याच्या ठिकाणी जातो तेव्हा त्यांच्या परिसराचं देखील जे काही ठिकाण आहे, ज्या गोष्टी तिथे आढळतात, म्हणजे उदाहरणार्थ स्कूल असेल, हॉस्पिटल असेल, शाळा असेल, त्याचप्रमाणे एखादं गार्डन असेल किंवा मुलांना एखादे मंदिर असेल, तर ते काय झालं, लोकेशन झालं आहे की ते एक पोझिशन आहे की बाबा अमक्या अमक्या ठिकाणी अशा ठिकाणी काय आहे तो ॲड्रेस आपल्याला तिथे मिळत असतो. तर अशा प्रकारे मुलांना आपण समजून घेतलं आहे की लोकेशन म्हणजे नेमकं काय आहे, की जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या ज्या विविध गोष्टी आपल्या डोळ्याला दिसतात तेच आपलं काय असतं, लोकेशन असतं. एक तो आपला ॲड्रेस असतो आणि आपली जी ओळख असते की आपला जो पत्ता असतो राहण्याचा तो आपला ह्या गोष्टीवरून ठरत असतो. म्हणून मुलांना आपण शिकणार आहोत आपलं 4.2 म्हणजे लोकेशन गेममध्ये आपण पाहणार आहोत. सांगितलं एक्सप्लेनेशन. एक्सप्लेनेशन म्हणजे काय मुलांना, स्पष्टीकरण सांगितलेलं आहे की आपल्याला लोकेशन गेमचं स्पष्टीकरण इथे करायचं आहे. आपण पाहणार आहोत, चित्राच्या माध्यमातून अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत. परंतु इथे तुम्हाला अजून स्पष्ट करण्यासाठी तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज दिलेला आहे, तो आपण वाचणार आहोत. बघा इथे काय दिलेलं आहे, हिअर टीचर इज द टीचिंग अबाउट location or position through a game where one student asks a questions and other students explain their position. आता इथे काय सांगितलं की इथे एक जो गेम खेळण्यात आलेला आहे. काय सांगितलं, टीचर इज द टीचिंग अबाउट. टीचर शिकवत आहे, कोणत्या बाबतीत शिकवत आहे, लोकेशन अँड पोझिशन. लोकेशन म्हणजे स्थान आहे, पद आहे, आणि पोझिशन म्हणजे जे पद, जे रिक्त जी जागा आहे त्या ठिकाणच्या, कोणत्या ठिकाणची जागा, कशा प्रकारे तो एक गेम खेळ, थ्रू अ गेम. गेमच्या माध्यमातून म्हणजेच काय आपण म्हणतो, खेळाच्या माध्यमातून ते शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. बघा इथे आपण अंडरलाईन करूया लोकेशन आणि पोझिशन. लोकेशन म्हणजे काय आहे, जागा आहे, स्थान आहे, आणि पोझिशन म्हणजे जो पद आहे ते त्या ठिकाणचं ठिकाण आहे. पोझिशन आपण तर की पद काय आहे, पद बोलू शकतो त्याला. पोझिशन म्हणजे पद बोलू शकतो. लोकेशन म्हणजे आपण बोलू शकतो जागा, ठिकाण, दोन्ही गोष्टी. म्हणजे दोन्ही गोष्टी ह्या कशा आहेत, सेम आहे. इथे टीचर सांगत आहे की टीचर खेळाच्या माध्यमातून जे लोकेशन आणि पोझिशन, जे पद आहे, जी जागा आहे, ती कशा प्रकारे आपण ते शोधू शकतो, खेळाच्या माध्यमातून ते शिकवण्याचा काय करत आहे, प्रयत्न करते. वेअर वन स्टुडंट आस्क अ क्वेश्चन, एका मुलाला काय विचारत आहे, प्रश्न विचारत आहे, अँड अदर स्टुडंट, आणि दुसरा अदर म्हणजे काय, दुसरा स्टुडंट म्हणजे काय मुलांनो, विद्यार्थी, एक्सप्लेन देअर पोझिशन की तो त्याची काय सांगत आहे, त्याची पोझिशन तो आन्सर मधून किंवा उत्तरामधून देण्याचा तो काय करत आहे, प्रयत्न करत आहे.
बघा इथे आपण पाहू शकतो, बघा हिअर द टीचर आपण झालेलं आहे की इथली जी टीचर आहे ती काय करणार आहे, खेळाच्या माध्यमातून जी पोझिशन आणि लोकेशन कशा प्रकारे आपण सांगू शकतो ते सांगण्याचा प्रयत्न करते. इथे ती टीचर काय करणार आहे, एका मुलाला प्रश्न विचारणार आहेत आणि दुसरा मुलगा तोच काय करणार आहे, त्याच खेळाच्या माध्यमातून त्या प्रश्नाचं उत्तर देखील देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता आपण बघूया खेळाच्या माध्यमातून आणि चित्रीकरणाच्या माध्यमातून आपण अधिक समजून घेण्याचा काय करणार आहोत, प्रयत्न करणार आहोत. बघा आपण आता इथे पाहणार आहोत की ते काय आहे, टीचर आहेत आणि इथे म्हणजे इथे शाळा आहे आणि इथे काही विद्यार्थी बसलेले आहेत आणि टीचर देखील आहेत. टीचर काय करत आहे, शिक्षक काय करत आहेत, ते त्यांना प्रश्न विचारत आहेत. कोणते प्रश्न विचारत आहेत, जे पोझिशन आणि लोकेशनच्या माध्यमातून जे आन्सर येईल त्या दृष्टिकोनातून ते प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत आहेत. बघा इथे काय प्रश्न पहिला आलाय, वेअर आर यू गौरी, वेअर आर यू. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, पुन्हा एकदा एक्सप्लेन करून सांगते, कारण आपल्याला इथे सगळे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत म्हणून सांगितलं आहे. WH टाईप जे असतात ते कसे असतात, क्वेश्चन असतात. मग तुम्ही WH व्हॉट म्हणजे काय आहे, वेअर, वेअर म्हणजे कोठे आहे, हू म्हणजे कोण आहे, वेन, वेन म्हणजे केव्हा आहे, हू म्हणजे कोण आहे, हाऊ म्हणजे कसं आहे. हे जे WH टाईपचे जे क्वेश्चन, व्हॉट, वेन, वेअर, हू, हाऊ, हे सगळे WH टाईपचे काय आहेत, क्वेश्चन आहेत. आणि मग या क्वेश्चन मध्ये काय केलं जातं, जेव्हा WH टाईप असतो तेव्हा काय केलं असतं, क्वेश्चन विचार. मग आपल्याला माहित पाहिजे व्हॉट म्हणजे काय आहे, वेअर म्हणजे कोठे आहे, हू म्हणजे कोण आहे, वेन म्हणजे केव्हा, आणि हाऊ म्हणजे किती, आणि हाऊ म्हणजे किती. तर अशा प्रकारे वेअर आर यू गौरी, तर ते विचारत आहे की वेअर आर यू गौरी म्हणजे गौरी कोठे आहे. गौरी काय आहे, एक मुलीचं नाव आहे. वेअर आर यू गौरी, गौरी तू कोठे आहेस असं शिक्षक त्यांना विचारत आहे. मग गौरी काय सांगत आहे की ती जिथे बसली आहे वर्गामध्ये, त्या वर्गाची ती पोझिशन किंवा ते लोकेशन ती एक्झॅक्ट सांगणार आहे. तसं आपल्याला पण देखील बघा, कोणी ऍड्रेस विचारायचा, आपण एक्झॅक्ट ऍड्रेस सांगतो की तुम्ही स्टेशनला उतरल्यावर जेव्हा तुम्ही रिक्षा मिळाल तेव्हा तुम्ही कोणत्या अमक्या ठिकाणी, किंवा जिथे तुम्ही हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी तुम्ही रिक्षाला आणलं तर तो तुम्हाला नेऊन सोडेल किंवा आणून सोडेल. त्याचप्रमाणे इथे गौरी कुठे बसली आहे, स्कूलमध्ये बसलेली आहे. मग स्कूलमध्ये ती कोणत्या ठिकाणी बसली आहे, बघा आता ती काय उत्तर देत आहे. बघा ती काय सांगत आहे, आय एम बिहाइंड यू नियर द ब्लॅकबोर्ड. काय सांगत आहे, आय एम बिहाइंडच्या पलीकडे, म्हणजे ब्लॅकबोर्ड कुठे आहे, तिच्या बाजूला आहे, म्हणून बिहाइंडचा अर्थ काय आहे, बाजूला, च्या बाजूला. आय एम बिहाइंड यू नियर द ब्लॅकबोर्ड, मी तुमच्या ब्लॅकबोर्डच्या बाजूला काय केली आहे, बसली आहे. हा जो काय आहे मुलांनो, तो काय सांगत आहे, हा ब्लॅकबोर्ड आहे. मग ती काय सांगत आहे गौरी, आय एम बिहाइंड, बिहाइंड म्हणजे च्या पलीकडे किंवा च्या बाजूला. बिहाइंडचा अर्थ काय लक्षात ठेवायचा आहे, बिहाइंडचा अर्थ काय, च्या बाजूला, च्या पलीकडे. नियर द ब्लॅकबोर्ड, ब्लॅकबोर्डचा अर्थ काय आहे, फळा आहे. नीट लक्ष द्यायचं आहे. पुन्हा एकदा मी जे कठीण शब्द आहे ते सांगत आहे. बिहाइंड म्हणजे काय आहे, बिहाइंड म्हणजे पलीकडे आहे. नियर म्हणजे जवळ, नियरचा अर्थ काय आहे, जवळ आहे. आणि ब्लॅकबोर्डचा अर्थ काय आहे, फळा आहे. बरोबर. आय एम बिहाइंड यू नियर द ब्लॅकबोर्ड, मी ब्लॅकबोर्डच्या बाजूला किंवा च्या बाजूला काय आहे, जवळ. ब्लॅकबोर्ड जिथे फळा आहे, फळ्याच्या बाजूला काय आहे, मी तिथे जवळ बसलेली आहे. तिथे त्यांनी सांगितलेलं. बघा ही फळ्याच्या बाजूला काय केली आहे, बसलेली आपल्याला दिसत आहे. बघा आता परत दुसरा प्रश्न विचारलाय, वेअर आर यू पल्लवी, इथे विचारलेलं आहे. आता पल्लवीला प्रश्न विचारला की पल्लवी तू कोठे आहेस असं इथे विचारलेलं. वेअर आर यू पल्लवी. आता पल्लवी काय उत्तर देत आहे बघा, आपण पाहूया. आय एम हिअर नियर द विंडो. बघा इथे काय झालं, आय एम हिअर नियर द विंडो म्हणजे काय सांगितलंय बघा इथे. आधी कठीण शब्द बघूया. आय एम हिअर नियर, नियर म्हणजे काय, जवळ. विंडो, विंडो म्हणजे काय आहे, खिडकी आहे. मी खिडकीच्या जवळ आहे. खिडकी मला काय आहे, जवळ आहे, म्हणून ती काय बोलते, आय एम हिअर नियर द विंडो, मी खिडकीच्या जवळ आहे. नियरचा अर्थ जवळ, कळालंय. म्हणजे मी कुठे आहे, मी खिडकीच्या जवळ आहे असं ते तिच्या शिक्षकांना मुलांना सांगत आहे. म्हणजे त्यांनी तिची पोझिशन सांगितलेली आहे. आता बघा जो तिसरा प्रश्न आहे ते काय विचारत आहे, वेअर आर यू प्रतीक्षा. काय सांगितलंय, वेअर आर यू प्रतीक्षा, तू प्रतीक्षा कुठे आहे. मग आता बघा ते त्यांना उत्तर देत आहे. आता प्रतीक्षा काय म्हणते, हिअर राईट इन फ्रंट ऑफ यू, फ्रंट ऑफ यू. आणि मी इथे, राईट इन फ्रंट ऑफ यू, मी तुमच्या समोर आहे. इन फ्रंट ऑफ यू, प्रतीक्षा कुठे आहे, शिक्षकांच्या समोर आहे. इन फ्रंट ऑफ यू, च्या समोर.
तर इन फ्रंट ऑफचा अर्थ काय, च्या समोर. इथे जो नवीन शब्द आहे इन फ्रंट ऑफ, च्या समोर. काय सांगितले, म्हणजे मी तुमच्या समोर बसलेली आहे. हिअर, इथे मी तुमच्या समोर बसलेली आहे, की इथे तुमच्या समोर मी आहे, असं इथे प्रत्यक्षात शिक्षकांना काय करत आहे, सांगत आहे. राईट इन फ्रंट ऑफ यू. यू म्हणजे तुमच्या समोर मी काय केले, बसलेली आहे. आता बघा इथे काय प्रश्न विचारलाय, वेअर आर यू अमृता. अमृता तू कुठे आहेस, असं इथे प्रश्न विचारलेला आहे. तर अमृताला शिक्षकाने विचारले की तू कुठे आहेस. बघा आता अमृता काय विचारत आहे, अमृता काय आन्सर देत आहे बघा, हिअर ऑन द राईट ऑफ सविता. हिअर ऑन द राईट ऑफ सविता म्हणजे काय, जी सविता आहे बघा इथे सविता आहे, ऑन द राईट ऑफ सविता म्हणजे जिथे सविता बसले, सविताच्या उजव्या हाताला इथे सांगितलेलं आहे. बघा ही जी सविता आहे या सविताच्या उजव्या हाताला बसले, म्हणून इथे काय दिले, राईट ऑफ. राईट ऑफ म्हणजे सविता जी उजव्या हाताला बसलेली आहे म्हणून त्यांनी इथे सांगितलेलं आहे हिअर ऑन द, म्हणजे मी सविता, राईट ऑफ सविता, सविताच्या उजव्या हाताला किंवा उजव्या बाजूला मी काय केलेली आहे, बसलेली आहे. ही कोण आहे बघा, सविता आहे. आणि म्हणून काय बोलत आहे की मी कुठे बसलेली आहे, सविताच्या उजव्या बाजूला किंवा उजव्या हाताला मी काय केली आहे, बसलेली आहे. प्रत्येकाने आपापली पोझिशन सांगितलेली आहे. आता हे झालं वेअर आर यू प्रणोती. जे बघा विचारलेलं आहे प्रणोती तू कुठे आहे, वेअर आर यू, तू कुठे आहेस प्रणोती. आता प्रणोती काय उत्तर देत आहे ते देखील आपण बघणार आहोत. ती काय सांगते, हिअर सेकंड लाईन सेकंड बँच. ती काय सांगत आहे, हिअर लाईन सेकंड लाईन सेकंड बँच, दुसरा बँच आणि दुसरी जागा. सेकंड लाईन सेकंड बँच, दुसरी लाईन आणि दुसरा बेंच. ही कळते, ही कोणती आहे बघा, पार्टनर. सेकंड म्हणजे दुसरा, सेकंडचा अर्थ काय, दुसरा. लाईन म्हणजे काय, ओळ. सेकंड. आता बघा ही एक फर्स्ट लाईन, ही सेकंड लाईन. मग फर्स्ट लाईन सेकंड लाईन, मग ती काय बोलते, सेकंड लाईन म्हणजे कोणती, ही फर्स्ट नाही, ही सेकंड लाईन. मग सेकंड लाईनचं ही दुसरा, मग ही काय बोलत आहे, सेकंड लाईन सेकंड बँच म्हणजे दुसऱ्या ओळीतून दुसरा बँच. कळालं की दुसऱ्या ओळीतून दुसरी काय आहे, बाक आहे, असं देखील आपण बोलू शकतो. आणि मग ती हात वरून करून सांगत आहे सेकंड लाईन सेकंड बेंच. अशा प्रकारे प्रणोती उत्तर देत आहे. आपण देखील याच्यामध्ये पाहिलेलं आहे. प्रत्येक जण आपापली जागा सांगत आहे. वेअर आर यू प्रवीण. आता प्रवीणला विचारते की प्रवीण तू कुठे आहेस. माझं प्रवीण काय उत्तर देत आहे बघा, की प्रवीणला त्याची पोझिशन विचारत आहेत हरिक शिक्षक. आय एम हाय. तो काय बोलतो, हाय आय एम ऑन द लेफ्ट ऑफ केदार. काय सांग, आय एम लेफ्ट ऑफ केदार. मी केदारच्या डाव्या अंगाला आहे किंवा डाव्या बाजूला आहे असं इथे सांगत आहे. बघा हा जो केदार आहे त्याचा जो लेफ्ट हँड आहे, म्हणजे हा आपला जो राईट आणि लेफ्ट हे दोन आपल्या हाताची काय दिशा आहेत की नाही, की राईट हँड आणि लेफ्ट हँड. तो काय सांगत आहे, आय एम ऑन द लेफ्ट ऑफ केदार. आय एम लेफ्ट ऑन द केदार आहे, म्हणजे मी काय करत आहे, केदारच्या डाव्या बाजूला मी बसलेलो आहे. तो हात करून सांगत आहे आय एम लेफ्ट ऑन केदार सांगत आहे. तर अशा प्रकारे त्याने देखील सूरजची पोझिशन सांगितलेली आहे. आता इथे शिक्षक विचारत आहे वेअर आर यू सूरज. सूरज तू कुठे आहेस. आता सूरजची पोझिशन इथे विचारत आहे, बघूया आपण. आता तो काय उत्तर देत आहे आपण पाहणार की त्याची पोझिशन आय एम ऍट द बॅक. काय सांगत आहे, आय एम ऍट द बॅक, मी सगळ्यात पाठी आहे, मी पाठीमागे आहे. ऑन द लास्ट बेंच, जो लास्ट बाक आहे, जो लास्ट बेंच आहे, मी सगळ्यात त्याच्या पाठी आहे. आय एम द बॅक. बॅक म्हणजे पाठीमागे आहे. बॅकचा अर्थ कळाला मुलांनो, बॅक. बॅक म्हणजे पाठी आहे. आणि ऑन द लास्ट बेंच. लास्ट बेंच म्हणजे शेवटचा बाक. बेंचला आपण काय बोलणार मराठीमध्ये, बाक बोलणार आहोत. शेवटचा जो बाक आहे तिथे मी आहे. इथे बघा तुम्हाला दिसत आहे तो शेवटचा बाक आहे. सगळे मुलं पुढे बसलेली आहेत आणि इथे जो शेवटचा बाक आहे इथे पाठीमागे कोणी नाहीये. आणि म्हणून ते सांगत आहे की मी शेवटच्या बेंचमध्ये किंवा मी लास्ट मध्ये बसलो आहे, शेवटच्या बेंचवरती बसलेलो आहे, असं इथे त्याने देखील आपली पोझिशन सांगितलेली. मग अशा प्रकारे बोललो प्रत्येकाने आपापली पोझिशन सांगितली. शिक्षकांनी प्रत्येकाला प्रश्न विचारलेले आहेत मुलांना. त्या प्रत्येक मुलांनी काय केले आहे, आपली पोझिशन सांगितली की मी कुठे कुठे आहे. मी राईटला आहे, मी लेफ्टला आहे, मी विंडोच्या जवळ आहे, मी खिडकीच्या जवळ आहे, त्याचप्रमाणे मी तुमच्या समोर आहे, त्याचप्रमाणे मी सेकंड लाईन सेकंड बेंचवर आहे, मी लास्ट मध्ये आहे. तर अशा प्रकारे प्रत्येकाने आपली पोझिशन सांगितली की मी कुठे बसलो आहे. तर ते त्यांची दिशा म्हणजे एक प्रकारे डायरेक्शन देखील ते काय करत आहेत, सांगत आहेत. शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी योग्य प्रकारे उत्तरं दिलेली आहेत, आपण याच्यामध्ये पाहिलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण जे पाहत आहोत मुलांनो, की जे आपला जो पाठ आहे मुलांनो, की सांगत आहे की लोकेशन
गेम. तर कशा प्रकारे खेळाच्या माध्यमातून लोकेशन ह्या शिक्षकांनी हे करून घेतलेलं आहे की प्रत्येक मुलाला हे लोकेशन सांगणं गरजेचं आहे की आपल्या घराचा जो ॲड्रेस आहे तो देखील ते लोकेशन कशा प्रकारे आपण सांगण्याची जी तयारी आहे ती बघा शाळेमध्ये करून घेतली जात आहे. की जर आपल्याला एखाद्याला पत्ता सांगायचा ठरला तर उजव्या हाताला, डाव्या हाताकडे किंवा कशा प्रकारे पाठीमागे, पुढे, बाजूला, जवळ हे सगळे शब्द आपल्याला काय पाहिजे, आपले बाय हार्ट असणं गरजेचं आहे. आपल्याला ते तोंडी सांगता आले पाहिजे. त्याच्यासाठी जो हा आपला गेम आहे तो आज त्यांनी शिक्षकांनी इथे वर्गामध्ये खेळून घेतलेला आहे आणि मुलांनी देखील त्याला उत्तम प्रतिसाद देखील दिलाय. अशाच प्रकारचा गेम तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये मुलांना खेळू शकता. तुमचे सोबतीचे जे मित्रमैत्रिणी आहेत त्याच्याबरोबर तुम्ही काय करू शकता, खेळू शकता. आणि एक वेगळ्या प्रकारचा जे तुम्हाला जो गेम आहे त्या गेम मधून तुम्ही काय करू शकता, लोकेशन गेम, म्हणजे त्याच्यातून तुम्ही काय करू शकता, एक अधिक नवीन माहिती देखील तुम्हाला मिळेल आणि नवीन शब्द देखील तुम्हाला ची माहिती मिळू शकते. तर अशा प्रकारे आपण या गेमातून मुलांना पाहिलं आहे की कशा प्रकारे लोकेशन गेम म्हणजे जे स्थानातून जे काही खेळ आहे ते कशा प्रकारे खेळाच्या माध्यमातून हा पाठ समजून सांगितलेला आहे. आता या पाठातले आलेले जे कठीण शब्द आहेत, जे हार्ड वर्ड्स आहेत, वर्ड मिनिंग आहेत, ते कोणते आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. तर आपण मुलांना वर्ड्स मिनिंग पाहणार आहोत. या पाठातले आलेले जे कठीण शब्द आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, जो सगळ्यात पहिला आहे आपण वाचणार आहोत बिहाइंड. बिहाइंड म्हणजे मागे, BEHIND, बिहाइंड. बिहाइंड म्हणजे मागे. आपण जसं बोलतो ना की घराच्या मागे, हॉस्पिटलच्या मागे, दवाखान्याच्या मागे, शाळेच्या मागे, मंदिराच्या मागे, मग त्यावेळेस आपण कोणत्या शब्दाचा वापर करणार आहोत, बिहाइंड या शब्दाचा आपण काय करणार आहोत, वापर करणार आहोत. आपण पत्ता सांगताना आपण ना की देवळाच्या मागे, आपण सांगतो की शाळेच्या पाठीमागे, दवाखान्याच्या पाठीमागे. जेव्हा आपलं घर पाठीमागे असतं आणि जे स्थान असतं, समजा एक शाळा आहे, त्या शाळेच्या पाठीमागे जेव्हा मागे जेव्हा आपलं घर असतं तेव्हा आपण बिहाइंड शब्दाचा वापर करतो आहोत. दुसरं आपण पाहणार आहोत ब्लॅक बोर्ड. ब्लॅकबोर्ड हे सगळ्यांना माहित आहे मुलांना. त्याच्यात म्हणजे नवीन शब्दाचा काही नाही. ब्लॅकबोर्ड म्हणजे काय, फळ आहे की ज्याच्यामध्ये शिक्षक काय करतात, फळाच्या माध्यमातून तुम्हाला अधिक स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे तुम्ही कोणताही विषयाचं, मराठी, इंग्लिश, हिंदी, गणित, कोणताही जो सब्जेक्ट असतो तो सब्जेक्ट इथे तुम्हाला फळाच्या माध्यमातून व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. तिसरं जे आहे लेफ्ट आहे. लेफ्ट म्हणजे LEFT, लेफ्ट. लेफ्ट म्हणजे काय म्हणालो की आपण राईट अँड लेफ्ट. लेफ्ट म्हणजे डावा आहे आणि त्याचप्रमाणे राईट म्हणजे काय आहे, उजवा आहे. हे देखील सगळ्यांना माहिती आहे. राईट अँड लेफ्ट हे आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा घराच्या बाहेर जातो आणि जेव्हा 4 रस्ते पळतात किंवा 2 रस्ते निघतात तेव्हा आपण त्यांना राईटला जायचंय, लेफ्टला जायचंय. किंवा आपण स्वतः ऑटोमध्ये बसलेलो असतो तर ऑटोवाल्याला समजा माहिती नसेल रस्ता तर आपण त्याला सांगत असतो की आपण तर राईटला जायचं आहे किंवा लेफ्टला जायचं आहे, हे आपण त्याला सांगत असतो. आणि म्हणून तो देखील काय झालंय, लोकेशन झालं आहे किंवा ते डायरेक्शन आपण त्याला बोलू शकतो. जे आपलं 5वं आहे लास्ट बेंच. लास्ट बेंच म्हणजे काय, शेवटचा भाग काय आहे, जो शेवटचा बेंच आहे, जो लास्ट म्हणजे काय, शेवटचा. लास्टचा अर्थ काय आहे, शेवटचा. आणि बेंच म्हणजे पाक आहे. सेकंड लाईन म्हणजे दुसरी ओळ आहे. सेकंड लाईन म्हणजे काय, दुसरी ओळ. फर्स्ट बेंच म्हणजे पहिली ओळ, सेकंड लाईन म्हणजे सेकंड लाईन म्हणजे दुसरी ओळ. तर अशा प्रकारे या पाठाच्या माध्यमातून देखील आलेले जे कठीण शब्द आहेत किंवा जे याच्यामध्ये दिलेले नाहीत, मी तुम्हाला पाठामध्ये देखील ते समजून सांगितलेलं की जे शब्द याच्यामध्ये नाही आहेत, परंतु जेव्हा पाठ शिकत असताना देखील मुलांना मी ते शब्द तुम्हाला सांगितलेले आहेत, ते देखील तुम्ही लक्षात ठेवलेले आहे. तर अशा प्रकारे मला हे कठीण शब्द आणि जे मी पाठात शिकवताना देखील ते शब्द ते तुम्ही नीट समजून घेतलेले आहेत आणि ते तुम्हाला समजले आहेत, मला खात्री आहे. तर अशा प्रकारे जो आपल्या मुलांना पाठ आहे, या पाठाचं नाव मुलांना पाहिलं आहे लोकेशन गेम. लोकेशन गेम म्हणजे काय आहे मुलांना, की जे स्थानाचा जो गेम आहे की जे खेळ आहे, खेळाच्या माध्यमातून स्थान कशा प्रकारे गेम होऊ शकतो किंवा तो खेळ होऊ शकतो, हे देखील आपण या पाठाच्या माध्यमातून बघितलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना तुम्हाला हा जो पाठ आहे तो तुम्हाला व्यवस्थित स्पष्ट करून मी सांगितलेला आहे. अगदी सोप्या भाषेत तुम्हाला हा पाठ समजवला आहे की कशा प्रकारे जे लोकेशन आणि जे पोझिशन आहे, स्थान आहे, जे पद आहे, जी जागा आहे, त्याला आपण लोकेशन अँड पोझिशन बोलतो. की जे कशा प्रकारे खेळाच्या माध्यमातून एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नातून त्यांनी अचूक अशी उत्तरं देखील दिलेली आहे. जसं त्यांनी विचारलेलं आहे, हरे की तू कुठे बसलेली आहे, नीना तू सूरज कुठे बसलेला आहे, प्रतीक्षा कुठे बसलेली आहे, सूरज कुठे बसलेला आहे, हर एक प्रकारचे त्यांनी प्रश्न विचारले गेलेले आहेत. या प्रश्नाची त्यांनी अचूक उत्तर दिले आहे की मी खिडकीच्या जवळ बसलेली आहे, मी ब्लॅकबोर्डच्या समोर बसले की ब्लॅकबोर्डच्या बाजूला बसलेली आहे, मी शिक्षकांच्या समोर बसलेली आहे. त्याचप्रमाणे मी सेकंड बेंचवर बसलेलो आहे, मी लास्ट बेंचवर बसलेलो आहे,
तर अशा प्रकारे त्यांनी त्याची देखील अचूक उत्तरं देण्याचा मुलांना प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारचा खेळ तुम्ही देखील खेळणार आहात ना? मला खात्री आहे तुम्ही खेळ खेळा, कारण हा खेळ खेळताना तुम्हाला खूप मज्जा येणार आहे. कारण जर एखादं चुकलं तर तुम्ही सांगणार नाही, बाजूला नाही, मागे नाही, डावीला नाही, उजवीकडे. मग तुमच्या म्हणजे एक छानपैकी मुलांना तुमची शब्दसंपत्ती देखील वाढणार आहे, तुमच्या ज्ञानामध्ये देखील काय पडणार आहे, भर पडणार आहे. तशा प्रकारे आपण मुलांना हा जो खेळ आहे, जो गेमच्या माध्यमातून जो आज पाठ बघितला, तो तुम्ही मी अगदी सोप्या भाषेत समजून सांगितलाय, तो तुम्हाला समजलाय मला खात्री. पुन्हा भेटू एका नवीन भागाकडे, नवीन पाठाकडे. तोपर्यंत धन्यवाद.